या शेतात आज पिकं उभी आहेत, पण काही वर्षांनी कदाचित या शेतात काम करणारा शेतकऱ्याचा मुलगा आपल्याला दिसणार नाही. कारण आज अनेक शेतकरी आपल्या मुलाला एकच सांगताना दिसतात, तू काहीही कर पण शेती करू नकोस. ज्या शेतीने पिढ्यानपिढ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, त्याच शेतीपासून आजची तरुण पिढी दूर का जाते? कारण फक्त शेतीत कष्ट आहेत म्हणून नाही. कष्ट तर शेतकरी आजही करतोय. खरी गोष्ट आहे अनिश्चिततेची. पाऊस कधी पडेल माहिती नाही, रोगकिडीचा अंदाज नाही, बाजार भाव किती मिळेल याची खात्री नाही, आणि उत्पादन खर्च किती वाढेल याची सुद्धा शाश्वती नाही. म्हणून शेतकऱ्याचा मुलगा विचार करतो, एवढं सगळं करूनही उत्पन्नाची हमी नसेल तर मी शेती का करू? पण इथेच खरी चिंता सुरू होते. आजचा तरुण शेती सोडून शहरात जातोय, नोकरी शोधतोय, व्यवसाय करतोय. मग प्रश्न असा आहे, उद्याची शेती कोण करणार? आणि त्याहून महत्वाचं म्हणजे शेती सोडणाऱ्या तरुणाला आपण दोष देणार आहोत की त्याला शेतीतच चांगलं भविष्य दिसेल अशी व्यवस्था निर्माण करणार आहोत? कारण शेती वाचवायची असेल तर फक्त शेतकऱ्याला मदत करून चालणार नाही. शेतकऱ्याच्या मुलाला शेतीत भविष्य दिसलं पाहिजे. शेती आधुनिक झाली पाहिजे. आपली शेती, या शेतीमध्ये तंत्रज्ञान आलं पाहिजे. या शेतीमध्ये प्रक्रिया उद्योग वाढले पाहिजेत आणि शेतकऱ्याला आपल्या मालाची किंमत ठरवण्यात अधिक ताकद मिळाली पाहिजे. नाहीतर प्रश्न फक्त शेतकऱ्याचा आजचा नाही, उद्याच्या शेतीचा आहे. त्याच्या तुमच्या गावात शेतकऱ्यांची मुलं शेती करतायत की शेती सोडतायत? कमेंटमध्ये तुमचं गाव, तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद.